साधं आहे, तुमचं काम सुरू केलं करा. जिथे गाड्या लेफ्ट राईट होतात सारख्या, तिथले खड्डे तर बुजवा, समतल तर करा, म्हणजे पडदिशी गाड्या निघून जातील. आणि त्यामुळे जे आहे ना, या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे नाशिकचं नाव तर खराब झालं, पण केवळ नाशिकचा प्रश्न नाही. हा रस्ता पण आग्रा रोड पर्यंत जातो, आग्राला जातो, दिल्लीपर्यंत. हा सगळा जुना हायवे आहे आणि ते सगळं ट्रॅफिक तिथे आहे. तिथे काय केवळ नाशिकचं ट्रॅफिक थोडंच आहे, आग्रापर्यंतचं ट्रॅफिक आहे ते सगळं. आणि एवढा आणि सगळा जुना हायवे म्हटलं तर. मागे मला आठवतं की इथे गडकरी साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं का 750 कोटी का 7.5 काहीतरी सांगितलं 1000 कोटी संपूर्ण 6 लेन सिमेंट कॉन्क्रीट करणार. आज म्हणणं बाबा सिमेंट कॉन्क्रीट करायचं तेव्हा करा, पण डांबरी का होईना, पण नीट आम्हाला जाता येईल. आम्ही 2.5-3 तासात जात होतो, 3.5 तासात तरी आम्ही पोहोचलो पाहिजे. 10 तास. त्याच्यामध्ये आता त्यांनी मग अजितदादांनी आम्ही सांगितलं नाही. मनीषा म्हैसकर मॅडम ज्या आहेत त्या वारंवार त्याचा आढावा घेणार आहे. ते गायकवाड म्हणून त्या MSRDCचे प्रमुख आणि ते सगळे ते पण परत त्याची पाहणी करणार आहे, बाकीचे सगळे पाहणी करणार आहे. आणि मग उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की 10 दिवसानंतर काय परिस्थिती आहे ते आम्ही बघू, नाहीतर अनेक ज्यातले जे काही संबंधित लोक आहेत त्यांना आम्हाला निलंबित करावं लागेल आणि आम्ही ते करू. आता ही शेवटची त्यांना जे आहे वॉर्निंग दिलेली आहे. काल दादा भुसे बैठकीमध्ये त्यांनी हतबलता बोलून दाखवली की जे अधिकारी आहेत MSRDCचे NHIचे ते माझं देखील ऐकत नाही. काय काय त्या वेळेला होतं असं मंत्र्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अधिकारी, पण ते योग्य नाही. त्यांची जर ती व्यथा त्यांनी जर मांडली असेल तर मला असं वाटतं की अधिकाऱ्यांनी जे आहे त्यांची वागणूक सुधारली पाहिजे. नाही तर मग त्यांना कशा रीतीने मग ती सुधारणा करायची आहे त्यांच्यामध्ये, ते 10 दिवसांनी आम्ही सगळे बसून करू. 7 ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील यांनी इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मागवलेले आहेत. ठीक आहे, लोकशाही आहे, त्यांनी सगळीकडे उमेदवार उभे करावे. तुम्ही उभे करावे, त्यांनी उभे करावे, कुणी उभे करावेत, लोकशाही आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण दिसत नाही. त्याच्यावर चर्चा करायचं काय, सगळीकडे उभं करायचं. काल जितेंद्र आव्हाडांवर जो हल्ला झाला, आपण त्याविषयी काय? मला काही माहित नाही खरं म्हणजे. मी चालू झालं कोण काय बोललं, काय काय झालं त्याच्यातलं या 10-15 दिवसात मला 10-12 दिवसात मला काही माहिती नाही. साहेब असा हल्ला करणं योग्य आहे का? साहेब आज अजित पवार नाशिक दौऱ्यावर आहेत, आपण त्या दौऱ्यावर नाही असं आहे ना की मी 15 दिवस झाले नाही, त्याच्यामुळे माझ्या पण मतदारसंघामध्ये मला जायचं आहे. परत 10 तारखेला अजितदादा परत माझ्या मतदारसंघामध्ये पण येतातच आहे. त्याच्यामुळे आता प्रत्येक जण जो आहे आपापल्या सगळेजण एकाच ठिकाणी जातील असं नाही. म्हणजे ती तब्येतही जरा बरोबर नाही खरं म्हणजे. आणि कालचा मी झाला 5-6 तासाचा प्रवास, त्याचाही त्रास होतोच आहे. परंतु ती चर्चा झाली आहे त्यांची आणि ते 10 तारखेला ते आमच्याबरोबर येतो. आणि प्रत्येकाच्या ठिकाणी जे आता सगळ्या ठिकाणी सगळे आमदार ते जाऊ शकणार नाही, पण प्रत्येकाने आता आपला मतदारसंघ आहे हा सांभाळण्याची अतिशय गरज आहे. कारण एखाद महिन्यामध्ये कदाचित आचारसंहिता लागली तर मग सगळी कामं बाजूला पडते. ते सगळं आहे. आणि माझ्या इथं तर वेगवेगळ्या रोज तुम्ही न्यूज छापतच असतात, दाखवतच असतात. त्याच्यामुळे मी पण थोडी त्याची मजा घेत असतो. पण लोकशाहीमध्ये सगळ्यांनी उभं राहावं. धन्यवाद. साहेब सुनील तटकरे दिंडोरीमध्ये मेळावा झालेला होता. नरहरी झिरवळांची उमेदवारी जाहीर करण्यात आली, त्याला शिंदे गटाच्या मला काही माहिती नाही आहे, पण सांगितलं ना की 10-12 दिवस मी कट ऑफ झालो होतो त्या सगळ्यातून. धन्यवाद.